कडक असे 7 रनचे सलामी दिले आता. सो नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर नवीन ब्लॉगवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर थंबनेल बघून तर तुम्हाला समजत असेल की आम्ही कुठे जाणार आहे. तर लेट झाला आहे म्हणून बाहेरूनच इथंच इंट्रो बनवायला स्टार्ट केला आहे. आणि सोबत बघा साहिल आहे आणि अल्पेश आहे. तर लेट झालेला आहे, तर बघू ब्लॉग कसा होता आहे. ब्लॉगवरती कंटिन्यू राहा. जे पण चॅनलवरती नवीन आले असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढे. लेट्स गो. तर मित्रांनो आता वाजलेत 8:30 आणि 9:30चा टाईम दिला आम्हाला. तर आम्ही आता इथं पोचलो आहे. तर माझा हा फर्स्ट टाईमच आहे, कारण की ह्याच्या आधी मी कधी पथकांचे ब्लॉग म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवले नाही. तर ह्या वर्षी पहिल्यांदा बनवतो आहे. तर चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच आपल्या चॅनलवरती असे दहीहंडीचे ब्लॉग येत राहतील. तर जे पण नवीन आलं असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. कोई टेंशन करके आगे मत चढ़ो. आज में कुछ में अपने जगह में चलता है, आगे भी ऐसे कुछ में चलेगा. कुछ अपने इधर सुसाइड को गिराने का कितना देखा है ना. अभी तक गिरने के लिए माता जी ने गणपति ने नहीं दिया. इसे भी आगे तक अपना इज्जत जाने के नहीं देगा. अपन साथ है, सब मिलके अपन साथ है. एक जाके में आके अपन नारे देते गोविंदा गोविंदा गणपति बाप्पा.
बॅनर वगैरे लावायला सुरुवात करतात. ब्लॉगवरती कंटिन्यू राहू, तुम्हाला दाखवतो मी. पुढे चला हळूहळू. चल मागा पुढे पुश कर थोडा हळूहळू. थोडं दाब आतमध्ये हळूहळू. जय 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 कन्हैया लाल की जय जय असो. कैसे आगे आवाज शांत पडे. कडक असे 7 तारांची सलामी दिलेली आहे आता.
ये चले आगे चल रही है। चलो 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 गोविंदा 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 जय श्रीराम जय श्रीराम। उत्सवारंभाला आपण आज सुरुवात केलेली आहे। सुरुवात खूप तुमच्या सर्वांच्या मदतीने गोड झाली आहे। असाच 27 ऑगस्टपर्यंतचा प्रवास आणि तो अख्खा संपूर्ण दिवस आपल्या सर्वांच्या जिद्दीने, एकजुटीने आणि एका नव्या ध्येयाच्या उत्साहाने देखील गोड होऊन दे हीच ईश्वराची मी प्रार्थना करतो। सर्वप्रथम तुला सर्वांचं खरंच खूप स्वागत करतो, कारण की आपण खूप लवकर सुरुवात केली आहे। लवकर सुरुवात केली आहे याचं कारण असं आहे की आपली भूक पण खूप मोठी आहे, ती आपल्याला भागवायची आहे। ठीक आहे, आपण आधीपासून क्वांटिटी कमी आहे त्याच्यावरतीच आपण फोकस आहोत, कारण की आपली क्वालिटी खूप मॅटर करते। ठीक आहे, सो सर्वप्रथम तुमच्या सर्वांसाठी सराव आता चालूच राहणार आहे शनिवार रविवार। दुसरी महत्त्वाची गोष्ट, उद्या मंडळातर्फे मंडळातील सर्व गोविंदांसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी फ्री हेल्थ कॅम्प ठेवलेला आहे। सकाळी 9 ते 10 मंडळाच्या प्रत्येक गोविंदाने व त्यांच्या कुटुंबियांना घेऊन आपल्या ह्याच मैदानात सकाळी 9 ते 3 या वेळेत त्या फ्री म्हणजे फ्री हेल्थ कॅम्प आहे, चेकअप कॅम्प। त्या चेकअप कॅम्पचा त्याच्यामध्ये तुम्ही मॅसेज तर बघितलाच नाही ग्रुपवर, पण तरी पण तुम्हाला सगळ्यांना सांगतो। लास्टिंग आहे। आज इथे बरेचसे ब्लॉगर आले आहेत। परत आजच्या या सोहळ्याला ज्यांनी स्वइच्छेने इथे उपस्थिती दाखवली आहे, मी त्या ब्लॉगरना विनंती करेन की त्यांनी आपापली ओळख इथे द्या। आज बरेचसे ब्लॉगर असतील ते त्याच्यामध्ये त्यांचं नाव घेईलच, पण आम्ही मंडळातर्फे त्यांचा एक छोटेखानी सत्कार करू पाहतो, कारण की सगळेजण मीडियाच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे प्रत्येक गोविंदाचा प्रवास बघत असतात, पण हे जे ब्लॉगर असतात हे म्हणजे आज आपण बोरिवलीमध्ये पण ह्याच्यातले ब्लॉगर कोण एरोलीवरून आले, कोण बरेचसे लांबून आले आहेत। पण हा प्रवास असतो, ही इच्छाशक्ती असते। आपण जसे गोविंद आहे, आपली एक इच्छाशक्ती, आपण देखील सर्व लांबून सरावासाठी येतो। आपली जी या गोविंदाविषयीची आपली इच्छा आहे, जी आपली कहाणी आहे, ती बघण्यासाठी आपण लांबून येतो। तसेच हे ब्लॉगरसुद्धा आहेत, त्यांचा प्रवास देखील तेवढाच आपल्यासारखा वाखाणण्याजोगा आहे, कारण की दिवसभराच्या टाईम टेबलमधून आपला छंद जोपासणं ही सगळ्यात मोठी आजच्या तारखेतली गोष्ट आहे, आणि ती लोक अजून पण ह्या तारखेमध्ये जोपासतात। त्यासाठी त्यांच्यासाठी सर्वांसाठी जे ब्लॉगर आले आहेत त्यांनी आपली इथे ओळख द्यावी। मी आता एक्सपिरियन्स घेतला नाही, पण मला पहिल्या दिवशी एवढा जोश आला की पहिल्या दिवशी तुम्ही 6 जणांची सलामी दिली आहे, मला खूप आवडले। आणि
तुम्ही यावर्षी 10 तऱ्हेचे सलामी द्याल अशी माझी इच्छा आहे. तर माराल तुम्हाला आवडलं तर लाईक तर मित्रांनो आता जस्ट 6 तरांची सलामी दिलेली आहे आणि पहिल्या दिवशी 6 तर म्हणजे खायची गोष्ट नाही. तर प्रॅक्टिस पण तशी आहे त्यांची आणि एकदम प्रॉपर मारलेत. कसं वाटतं तुला? एक नंबर सत्कार बित्कार फुल केला ब्लॉगर्स लोकांचा. आता जेवायचं जेवणावरती ताव मारायचा असतो. क्या बोला तूने? जेवणावरती ताव मारायचा. तर चाल तुला कसं वाटतंय? भाई 6 तर मारल्यानंतर आता यावर्षी 10 तराचा प्लॅन आहे. आता 6 तर लावलेत फिलहाल. फुल गाजवायचं बाय. यावर्षी आपण भेटूत लास्टच्या हंडीच्या दिवशी 10 तऱ्यांचे कॅप्चर करायला. तुम्हाला पहिल्या यूट्यूब चॅनलवर आमच्यात दिसेल ते व्हिडिओ. टेन्शन न घेऊ. असं आम्ही सगळं हे करू. हे बघा अल्पेश आहे ना, अल्पेश पहिली व्हिडिओ टाकणार आहे. तिथंच कम्प्युटर घेऊन येणार आहे. तिथंच बसणार आहे. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? चालू करणार व्हॅन घेऊन येणार आहे. व्हॅन इंटरनेट सगळं थांबणार ते दाखवणार. पहिलाच एक्सपिरियन्स खूप मस्त होता कारण की माझा तर पहिलाच आहे आणि मी ह्याच्या आधी असे ब्लॉग वगैरे बनवले नाही. गाजवायचे. नारळ पहिला दिलाय. बॉम्ब अजून फुटायचे बाकी आहे. ठीक आहे. बऱ्याच लोकांची प्रॅक्टिस ऑलरेडी चालू झालेली आहे. ठीक आहे. तर त्या सगळ्यांना शुभेच्छा. पण कार्यक्रम शेवटी कोणाला करायचा आहे? रविवार सोडू नका. जी पकडली आहे ग्रीप ती सोडायचीच नाहीये. या महिन्यात फक्त 8 प्रॅक्टिस होणार आहे. 8 दिवस ती जोरदार झाली पाहिजे. तुम्ही बोलणार मग रेग्युलर नाही असं नाही चालणार. अगोदरच सांगतो तुम्हाला. सो गाईज पहिला एक्सपिरियन्स खूप बेस्ट होता आणि आमचा सत्कार पण केलेला आहे इथे. आणि जे पण शिवसाई गोविंदा पथकमधले जे पण वॉच करत असतील तर धन्यवाद. तुमचं खूप आभार आहे. आणि पहिल्याच दिवशी 6 तरांची सलामी देऊन ह्या वर्षी तर नक्कीच तुम्ही 10 तर मारू शकता तुम्ही आणि तुम्ही मारणारच आहे. तर तुमच्या पण मनापासून आभार आहे. आणि मित्रांनो आता मैदान खाली झालेलं आहे. प्रॅक्टिस वगैरे बंद झाली यांची आणि आता आम्ही चाललो घरी. आणि आय होप तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल कारण की हा माझा पहिलाच ब्लॉग आहे की गोविंदा पथकाचा माझा पहिलाच ब्लॉग आहे. आणि एन्जॉयमेंट तर खूप आली आणि सत्कार पण आमचा केला. खूप आभार आहे तुमचा शिवसाहेब मित्रमंडळांचं की आम्हाला तुम्ही पुढे येऊन म्हणजे 2 शब्द बोलायला पण लावले आणि एक्साइटमेंट खूप वेगळी होती. तर आता असे कंटिन्यू ब्लॉग येत राहतील चॅनलवरती. तर आधीच सबस्क्राईब करून ठेवा कारण की आता जीभ लपलप ते कारण की भूकले लागलेली थोडंफार खाल्ले. आणि कसं वाटतं रे? जेवण नाही केलं. जेवण त्याला छोले भटूर खायचे. तुझं काय म्हणणं आहे? रेग्युलर आता ब्लॉग येत राहतील ना आपले घरी? हा ब्लॉग रेग्युलर येत राहतील ना गोविंदा पथकांचे? प्रॅक्टिस जशी चालू होईल तशी रेग्युलर. तर जे पण चॅनलवरती नवीन आलं असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करतोय. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.